नमस्कार मित्रांनो, अर्णव वेल्डिंग वर्कमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जे रेलिंग केलेलं आहे ते जिन्याचं रेलिंग आहे। तर पाहूया यासाठी मटेरियलचा आपण काय वापर केलेला आहे, कोणत्या पद्धतीची पाईप वापरलेली आहे व रेलिंग कशा पद्धतीने केलेलं आहे याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, जिन्याची लांबी आपण बघितली तर जिन्याची लांबी 24 फूट आहे आणि जो हा पहिला पोल वापरलेला आहे तो 2x2 या साईजचा आहे। अशाच पद्धतीचे आपण 4 पोल वापरलेले आहे। पोलाची उंची बघितली तर पोलाची उंची 3 फूट आपण एवढी घेतलेली आहे। तसंच जी आपण टॉपला पाईप फिरवलेली आहे त्या पाईपची साईज 2-1 एवढी आहे। पाईप आपण टोटल रेलिंगला 30 फूट एवढी वापरलेली आहे। मित्रांनो, मार्केटमध्ये घ्यायला गेला तर तुम्हाला 24 किंवा 25 फूट ही पाईप मिळणार नाही, घेतली तर 30 फूट किंवा 40 फूटच आपल्याला पाईप मिळणार आहे। 2-1ची पाईप आपण 15 किलोची घेतलेली आहे मित्रांनो, आणि आपण त्याचा वापर टोटल 25 फूट केलेला आहे रेलिंगसाठी। मित्रांनो, जे आपण पोलासाठी पाईप वापरलेली आहे, पोलासाठी आपण 1.5x1.5ची पाईप वापरलेली आहे। आपले टोटल जिन्याचं माप आहे, त्या जिन्याचं माप 6 फूट आहे। त्याच्यामध्ये आपण 3 पोलाचा वापर केलेला आहे। टोटल आपण 2.5 ते 2.25 फूट अंतरावर हे पोल घेतलेले आहेत। पोल फिटिंग करतेवेळी आपण फरशीला होल मारून आपण MOYKचा वापर केलेला आहे आणि त्याच्यावरही बेस कॅपचा वापर केलेला आहे। त्याच्यामुळे आपले रेलिंग हे एकदम मजबूत, SS रेलिंगपेक्षा आपले MS रेलिंग हे मजबूत होते। जी मधी पाईप मित्रांनो आपण जी वापरलेली आहे रेलिंगसाठी ती 1.5x1.5ची पाईप आहे। टोटल आपण 1.5x1.5 24 फुटासाठी आपण 5 पाईपाचा वापर केलेला आहे। आपण 5 किलो ही पाईप आपण 5 किलो या वजनाची घेतलेली आहे। टोटल आपण 25 किलोची पाईपाचा वापर केलेला आहे। टोटल 1900 रुपयाची आपण पाईप 1.5x1.5ची वापर केलेला आहे रेलिंगसाठी। मित्रांनो, अंतर बघितलं तर याच्यामध्ये आपण 6 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे। 4 पाईपांच्या मध्ये आपण डिस्टन्स हा 6 इंचाचाच ठेवलेला आहे। सेम मित्रांनो, वरील बाजूला अशा पद्धतीनेच आपण रेलिंग केलेलं आहे, बघू शकताय। टोटल मित्रांनो आपण 1.5x1.5च्या 13 पोलांचा वापर केलेला आहे। 24 फूट रेलिंगमध्ये आपण टोटल 13 पोलांचा वापर केलेला आहे। प्रत्येक पोलच्या बेसमध्ये आपण बेस कॅपचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपले रेलिंग सुंदर दिसू शकते। आणि स्टार्टिंगला आपण बॉलचा वापर केलेला आहे, बघू शकताय। हा बॉल वापरलेला आहे। 5/8ची आपली पाईप एंड होते त्या ठिकाणी आपण 1/2 इंची बॉलचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीनं याच्या ठिकाणी आपण बॉलऐवजी आपण कॅपही वापरू शकतो, पण बॉल मारल्याने तुमचं रेलिंग आणि सुंदर दिसू शकते। टोटल मित्रांनो आपण 24 फुटामध्ये 2-1ची पाईप 30 फूट, 2x2ची पाईप 20 फूट, 1.5x1.5ची पाईप 5 नग, बॉल 32 नग व बेसकॅप 16 नग व MOYKचा 1 बॉक्स टोटल, व हे मोठे बॉल 2 इंची बॉल 4 नग वापरलेले आहे। टोटल कॉस्टिंग टोटल मटेरियल बघितलं तर रेलिंगसाठी 7,000 रुपयाचे मटेरियल लागलेलं आहे। आणि लेबर चार्जेस बघितले तर आपण 4 ते 4,500 रुपये आपण लेबर चार्जेस घेतलेले आहे। टोटल रेलिंगसाठी लेबर व मटेरियल पकडून 11,500 रुपये खर्च आलेला आहे। टोटल जिन्याचं रेलिंग बघितलं तर आपण 150 रुपये पर स्क्वेअर फीटने केलेलं आहे। जे आपण पाईप वापरलेले आहे ते अपोलो कंपनीचे वापरलेले आहे। सगळं मटेरियल जे वापरलेलं आहे ते 16 गेजचं मित्रांनो मटेरियल वापरलेलं आहे, बघू शकताय। मित्रांनो, जर व्हिडिओ हा आवडला तर अर्णव फॅब्रिकेशन वर्क या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।